असलेली मासेमारी सरकारी नियमाप्रमाणे गुरुवारी 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। मात्र पालघर जिल्ह्यातील वसई अर्नाळापासून ते सातपट्टी डहाणू खाडी झाईपर्यंतच्या मच्छीमारांनी 15 ऑगस्ट नंतर मासेमारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। डहाणू परिसरातील मच्छीमारांनी 15 दिवसांची विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे। तर शासकीय नियमाप्रमाणे पश्चिम किनारपट्टीवर 1 जून ते 31 जुलैपर्यंत तर पूर्व किनारपट्टीवर 15 एप्रिल ते 15 जुलैपर्यंत 60 दिवसांची मासेमारी बंदी असते। या कालावधीत माशांच्या साठ्यांचे संवर्धन करणे, वादळी वारे, पाऊस, प्रचंड मोठ्या समुद्र लाटांमुळे मच्छीमारांचे नुकसान होऊ नये हा मासेमारी बंदी मागील सरकारचा हेतू आहे। मागील 3-4 वर्षांपासून पावसाळा जुलैच्या सुरुवातीपर्यंत लांबला आहे। त्यामुळे 31 जुलै रोजी मासेमारी बंदी कालावधी संपत असला तरी वादळी वाऱ्याबरोबरच भर पावसाळा असल्याने समुद्र अशांत असतो। तर पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार सहकारी संघाबरोबर झालेल्या सभेत 15 ऑगस्ट नंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। केवळ माशांच्या लहान पिल्लांची कत्तल होऊ नये, त्यांच्या संवर्धनासाठी पुरेसा कालावधी मिळावा। त्याचबरोबर भर पावसात समुद्रात निर्माण होणारी वादळे, पाऊस, प्रचंड लाटांमुळे नुकसान होऊ नये म्हणून वसई, पालघर, डहाणू, झाईपर्यंतच्या मच्छीमारांनी मासेमारी न करण्याचा निर्णय घेतला आहे। तर मुंबई परिसरातील मासेमारी 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। ते लवकरच मत्स्यसाठ्यांची उचल करण्याची शक्यता आहे। त्यामुळे येथील मच्छीमारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। त्यामुळे सरकारने सर्वांना ऑगस्टच्या मध्यावधीपासूनच मासेमारीला जाण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी होत आहे।